दिवसांपूर्वी छावा चित्रपट प्रदर्शित झाला। हा चित्रपट पाहिल्यावर मृत्यूनंतर संभाजी महाराजांचं नक्की काय झालं असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे। याच प्रश्नांचं उत्तर आपण आज पाहणार आहोत। पण त्याआधी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तब्बल 40 दिवसांच्या छळानंतर 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला। औरंगजेबाने आणि त्याच्या सैन्याने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे केले। हे तुकडे तुळजापूरमधील त्रिवेणी संगमात फेकले। त्यानंतर औरंगजेबाने कोणीही या तुकड्यांना हात लावू नये असा फरमान काढला। त्यावेळी तुळजापुरात औरंगजेबाचे 2 लाख सैन्य होतं। त्यामुळे इच्छा असूनही त्या देहाचे तुकडे एकत्र करायची हिंमत कोणी केली नाही। शेजारी असणाऱ्या वडू गावातील काही नागरिकांनी ते तुकडे एकत्र करून शिवले। परंतु औरंगजेबाच्या भीतीने संभाजी महाराजांच्या देहाला अग्नी देण्यासाठी मात्र कोणीही पुढे येत नव्हतं। त्यावेळी वडू गावातील गोविंद महार यांनी त्यांची जमीन अंत्यसंस्कारासाठी दिली। सध्या त्याच ठिकाणी छत्रपती शंभू महाराजांची समाधी देखील आहे। परंतु तुम्हाला माहित आहे का, चित्रपटात दाखवलेल्या क्रूरपणा हा फक्त काही भाग आहे। असं सांगितलं जातं की प्रेक्षकांना सहन होईल इतकाच भाग चित्रपटात दाखवण्यात आला आहे। प्रत्यक्षात झालेल्या अत्याचाराची तीव्रता ही कित्येक पटीने जास्त आहे। त्यामुळे खरी परिस्थिती आणि त्या परिस्थितीची तीव्रता जाणून घ्यायची असेल तर तुम्ही छावा कादंबरी वाचू शकता। बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। सोबतच अशी महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या प्रणिताज विश्वाला आताच फॉलो आणि सबस्क्राईब करा।